नमस्कार. आत्ता आपण आहोत बारामतीत. आत्ताच गोविंद बागेतनं निघलोत. आत्ताच योगेंद्र दादा गोविंद बागेतली भाऊबीज साजरी करून कन्हेरीकडे निघलेत. आत्ता आपण हे सगळ्या प्रवासात त्यांच्याशी पूर्ण प्रचाराचं त्यांचं काय तयारी सुरू आहे, कसे ऑलरेडी त्यांचे 3 राऊंड झालेले आहेत. पण या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती आणि पवारांचं विभक्त झालेलं कुटुंब राजकीय दृष्ट्या ह्या विषयाची पुन्हा चर्चा होते. खरं तर आजच्या दिवशी भाऊबीजेला अजितदादा इकडे येतात, ताईंकडनं वळून घेतात, पण आज ते झालं नाही. कारण दादा आले नाहीत. दादा सकाळीच प्रचाराने निघून गेले. पण योगेंद्र दादा आवर्जून आले. हा पिढीतला बदल आहे का? आपण स्वतः दादांकडनं विचारूया. म्हणजे राजकीय दृष्ट्या कुटुंब वेगळं होणं ठीक आहे, पण कौटुंबिक वाद इथपर्यंत लेव्हलला जाणं हे लोकांना आवडलेलं दिसत नाही. मी लोकांशी बोललो. दादा काय सांगाल? खरं तर हे लोकांना आज तर तुम्ही ओळख केली त्यांची, काय पहिली रिएक्शन काय? नाही, खरं तर काय वेगळं आमच्यासाठी नव्हतं. आणि दरवर्षी आम्ही इथं भाऊबीजसाठी आम्ही भेटत असतो, दिवाळीसाठी आम्ही भेटत असतो. त्याच पद्धतीने आज पण आम्ही सगळे भेटलो आणि भाऊबीज आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला. कोण कोण होते? सगळे होते, सगळं कुटुंब होतं. माझे सगळे बहिणी होते, त्याच्यामुळे मी खुश आहे. अरे वा. आज सगळं जे प्रेम इतके दिवस दादांच्या वाटेला यायचं ते आज सगळं योगेंद्र दादांच्या वाटेला आलं असं म्हणलं तर? नाही, आता सगळ्यांना सगळे बहिणी त्यांच्या भावांवर प्रेम करतात आणि म्हणजे माझे बहिणी होते त्याच्यात मी समाधानी. पण आज दादांना कुठेतरी मिस करताय सगळ्याच्या? नाही, शेवटी त्यांचं काय काम असेल ते. आज साहेब पण नव्हते, त्याच्यामुळं म्हणजे फक्त ते नव्हते असं नाहीये, साहेब पण नव्हते. सगळे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्याच्यामुळे वेगळा अर्थ काढणं हे मला आज तरी योग्य वाटत नाही. म्हणजे दरवर्षीप्रमाणे पाडवा साजरा झाला? दरवर्षी, हो, दरवर्षीप्रमाणे. पण खरं तर मी राजकारणामध्ये कालही आपण बघितलं 2 पाडवे साजरे झाले. पहिल्यांदा ही परंपरा खंडित झालेली आहे आणि ह्या खंडित होण्यामागे मी स्वतः पार्थ पवार बोलले की नाही, यावेळेस आमचा इथून पुढे कायमचा आमचा पाडवा वेगळा असेल. हे कुठेतरी वेदनादायी वाटतं. नाही, काय आता शेवटी ही त्यांची वैयक्तिक भावना असेल, पण आपण बघू. आता हे पहिलं वर्ष होतं, पुढच्या वर्षी काय होतंय ते आता बघावं लागेल. आता दादा भाषण करताना सगळीकडे सांगत फिरतायत की गेल्या वेळेस लोकसभेला तुम्ही साहेबाला खुश केलं, यावेळेस मला खुश करा म्हणजे साहेबही खुश होतील. आता पण साहेबाचे उमेदवार तुम्ही आहात आणि साहेबांनी स्वतः सांगितलं की मी आता बारामतीकरांना एक उच्च शिक्षित तरुण देतोय, नव्या पिढीतलं नेतृत्व देतोय, तुम्ही याला संधी द्या. मग आता हे याला माइंड गेम म्हणायचं? नाही, काय आता प्रचार करत असताना लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचा पण अधिकार आहे. त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतायत आणि ते तसं बोलत असतील. पण शेवटी ही पवार साहेबांची बारामती आहे. हे सगळे जे इथं स्वाभिमानी बारामतीकर आहेत ते तसं मानतात आणि त्याच्यामुळे जो उमेदवार पवार साहेब देतील त्यांना मोठ्या मताधिक्याने ते तिथं निवडून आणतील ह्याचा मला विश्वास आहे. खरं तर गेल्या वेळेस दादांचं मागचं लीड 1,68,000 होतं. लोकसभेला दादा 48,000 मायनस गेले म्हणजे दादांची सीट. आता ती त्यांना कव्हर करण्यासाठी पहिले आम्हाला आठवतं दादा फक्त एक सभा घ्यायची, सांगता सभा. आता तर अगदी बघतो मी अगदी वाड्या तोड्या 60 गावं घेतात एका दिवशी. हा कसला बदल म्हणायचा? हा विकास झाला असता खरंच बारामतीचा, एवढं पळायला लागलं असतं दादा ना. आता ते माहिती नाही, पण शेवटी आज ते पण त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि सगळ्या गावांमध्ये ते जात आहेत. चांगली गोष्ट आहे, कारण जे आपले तिथले प्रश्न अनेक वर्षापासून जे सुटले नव्हते, सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न ते सुटले नव्हते, ते आता एखाद्या वेळेस सुटतील. किंवा आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष जाईल. आणि एवढीच इच्छा व्यक्त करतो की जे लोकांच्या अडचणी आहेत आज पण, जे बऱ्याच वर्षापासून ते तसे आहेत, ते थोडेफार जरी सुटले तर बरं होईल. आणि इथून पुढं जर आम्हाला बारामतीकरांनी संधी दिली तर मग आम्ही हेच करत आलोय आणि आम्ही करत राहू आणि गावोगावी आम्ही फिरत राहू, त्यांच्या वाड्या वस्त्यांवर फिरत राहू. आम्ही जात आलोय, इथून पुढेही जाऊ.
आणि तिथं जाऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक लोकसेवक म्हणून त्यांच्यामध्ये राहून जे काय त्यांचे प्रश्न असतील आम्ही सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत राहू. दादा म्हणतात मी 9,000 कोटी दिलेत बारामतीला, दिसतात कुठं विकास तसा? आता तुम्ही विकासाची व्याख्या मुद्दा हा आहे, विकास हा समतल झाला पाहिजे. आम्हाला दिसतं फक्त 2 रस्ते आहेत, अजूनही 40-42 गावं दुष्काळी आहेत. मग याला विकास म्हणायचं का? मग फक्त बिल्डिंग? नाही, ह्याला विकास आम्ही तर म्हणत नाही. तर तुम्ही जसं आता म्हणाला की फक्त बिल्डिंग किंवा फक्त एखादी इमारत बांधली म्हणजे विकास होतो, असं आमचं मत नाहीये. विकास आपण कशाला म्हणतो? जे पवार साहेबांनी केलं त्याला आपण खऱ्या अर्थानं आपण विकास म्हणतो. 30-35 वर्षापूर्वी जेव्हा साहेब इथं आमदार होते, जेव्हा बारामतीची पाया ते बांधत होते, त्याला खऱ्या अर्थानं आपण विकास म्हणतो. आता पाणी जर इथं कुणी आणलं असेल तर ते साहेबांनी आणलं. त्या काळात जानई सिरसाई, पुरंदर उपसा, नाझरा धरण, बंधारे, पाझर तलाव, अनेक गोष्टी पाण्यासाठी तेव्हा पवार साहेबांनी केलं. पण त्याच्यानंतर एकही मोठी अशी योजना पाण्यासाठी इथं आली नाही. आणि त्याच्यामुळं आता जो तुम्ही उल्लेख केला, हे 40-42 गावं आज पण दुष्काळग्रस्त आहेत. दुसरं म्हणजे बेरोजगार. अजितदादांचं अपेक्षा नाही? मग इतके वर्ष सत्तेत आहेत, ते उपमुख्यमंत्री आलेत, 5वी वेळ आहे, अजूनही त्या 42 गावांचा दुष्काळ हटवू शकले नाहीत. त्या साहेबांनी सुरू केलेल्या योजना आहेत जानई सिरसाई, त्या पूर्णत्वास का नाही गेल्या? मग ते करायला पाहिजे होतं. पण तेच मी तुम्हाला म्हणजे सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचं विकासाचं डेफिनेशन काय ते त्याच्यावर आहे. म्हणजे फक्त एखादी बिल्डिंग बांधली म्हणजे विकास होतो असं आमचं मत नाहीये. त्या बिल्डिंग बांधली मग आम्हाला फक्त जो तिथला ठेकेदार आहे किंवा ज्याला ते काम मिळालं किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी ते काम घेतलं त्याला तिथं चांगला विकास झाला. पण सर्वसामान्य जनतेची प्रश्न सुटली नाहीत. साहेबांनी काय केलं? लोकांची खूप कामं केली, जनतेची कामं खूप केली. त्यांचा खऱ्या अर्थानं शाश्वत विकास त्यांनी केला. सामाजिक परिवर्तन इथं केलं. अनेक कुटुंबांना त्यांनी इथं उभं केलं आणि त्याच्यामुळं बारामतीचा विकास खऱ्या अर्थानं झाला. बारामती यावेळेस तुम्हाला संधी का द्यावी बारामतीकरांनी? दुसरं संधी का? कारण हे जे प्रश्न आहेत ना, अनेक वर्षापासून ते सुटले नाहीये. आणि आता कुठंतरी नवीन पिढीने पुढं आलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे पवार साहेबांना सोडलं हे बारामतीकरांना आवडलं नाही. त्यांना पवार साहेबांच्या विचाराचा कोणतरी इथं लोकप्रतिनिधी पाहिजे, जो साहेबांचे विचार पुढे नेईल, जो बारामतीचा खरा विकास करेल, शाश्वत विकास करेल. आणि इथून पुढे आम्ही जे काय करणारे हे आता 3 वेळा मी तालुका पिंजून काढले. त्याच्यामुळं जे काय गोरगरीब लोकांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत, ह्याची आम्हाला आता थोडीफार जाणीव झालीय. आणि ते सगळे प्रश्न आपण सोडवण्याचं काम करणारे. त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला एक संधी देऊन बघावी. आणि ते प्रश्न म्हणजे पाणी असेल, बेरोजगारी असेल. MIDC साहेबांनी आणली पण एकही नवीन कंपनी बारामतीत आला नाही, नवीन कारखाना आला नाही. किंवा दारूचा कारखाना आला की असं काय करतात ते आता मी नाही, ते साहेबांनी स्वतः सांगितलं, ते त्यांच्या भाषणात ते बोलले. पण आता मी त्याच्यावर काय, याला बारामतीचा विकास म्हणायचा का? आता मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. शेवटी पण हे तुम्हाला पडतं का? कारण शिक्षण, दुग्ध विकास, साहेबांनी जे कारखाने आणले ते दूध, शिक्षण या संबंधी म्हणजे शेतीशी प्रोडक्ट. पण दादांनी आणला तो कारखाना मी साहेबांनीच सांगितलं, मी बोलत नाही. आता ते तुम्ही साहेब, मी जरा म्हणजे लहान पडतो. तर मुद्दा असा आहे, आता आम्ही बारामतीत फिरलो ना, तर शहरात आम्हाला असं वाटतं की शहरातली जी मंडळी आहेत ते त्यांना वाटतं की दादांना अजून 10 वर्ष द्यावीत. तुम्हाला खरंच गरज वाटते का? कारण तुम्ही आता थेट दादांच्या विरोधात नाही, तसं नाहीये. आता शहरामध्ये काही लोकांना वाटत असेल, कारण हे जे आता ठराविक ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं राहतात. त्यांना वाटतं त्यांना इथल्या लोक मलिदा गँग. हा एक नाव दिलं मलिदा गँग. कारण सगळा मलिदा, आता तुम्ही उल्लेख केला 9,000 कोटी इथं आले. गेले कुठे?
ते कुठंतरी गेले असतील ना, त्याच्यामुळे त्यांना मग ह्या मलेदा गँगचं पैशाचा महापूर येऊ शकतो बारामतीत इलेक्शनला. नाही मग त्याला कसं मी tackle आता करू? शाश्वत विकास सांगतो. आता इथं बस स्टँड आपण पुढे जातोय, तर इथं एवढा मोठा बस स्टँड बांधलाय हो आणि ह्या बस स्टँडसाठी पैसे तुमचे आमचे पैसे हो, वापरले गेले, हो. म्हणजे टॅक्सचे पैसे, हो. निधी वापरला गेला, बरोबर. हो पण आमचं म्हणणं काय आहे की बस स्टँड थोडं साधं जरी केलं असतं, चांगलं करा, म्हणजे एकदमच असं हे नाही, चांगलं करा. पण एवढे पैसे तिथं वापरण्याऐवजी तेच पैसे बस स्टँड चांगलं करा. पण तेच आता जे 50-60 बसेस 4 वर्षापासून बंद आहेत, आम्ही जेव्हा गावात फिरलो तेव्हा लोक काय म्हणतात की त्यांच्या मुलींना शाळेला जायला बस नाहीये, शहरात यायला बस नाहीये, कुठेही जायला त्यांचे सगळे जे बसेस होते ते सगळे बंद केले. विकासाचा हा असमतोल तुम्ही भरून काढणार. नाही, ऐका ना, आणि त्याच्यामुळं ते जर बसेस त्यांनी परत एकदा सुरू केले असते किंवा जे जुने झालेले बसेस आहेत त्यांना जर त्यांनी रेनोव्हेट केलं असतं, त्यांचं मेंटेनन्स केलं असतं, नवीन बसेस सुरू जर केले असते, नवीन रूट जर सुरू केले असते, तर मग सर्वसामान्य जनतेचा तिथं विकास झाला असता किंवा त्यांना त्याचा फायदा झाला असता. एवढं बस स्टँड मोठं बांधून तिथं जर यायला जायला बसेसच नसतील तर काय होतं? तर मग कुणाचा फायदा झाला? हा. ज्यांनी बांधलं ठेकेदाराचं. त्याचाच झाला ना. दुसरं असं मग खरं तर आतापर्यंत बाहेरचे लोक कोणी बारामतीत प्रचाराला यायचे नाही, पण तिकडचे राम शिंदे म्हणतात की दादांनी बोलवलं तर मी नक्की प्रचाराला येईल आणि युगेंद्र दादाला पाडीन आणि रोहित दादाला इथं पाडणार आहे. मग हे काय, मग बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागते. मी खरं तर त्यांचं ते स्टेटमेंट ऐकलं नाहीये. मला वाटतंय की त्यांच्यावर बोलणं योग्य नाहीये, कारण माझा भाऊ आहे तिथं, रोहित दादा, तो तिथं चांगल्या पद्धतीने काम करतायत, ते तिथं चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि ते त्यांची काळजी घेतील. आता अनेक भाजप नेते तुमच्याकडे इथं प्रचाराला येऊ शकतात, काय उत्तर असेल तुमचं? येऊ दे. उलट लोकसभेला मला आठवतंय जेवढे जास्त भाजप नेते आले तेवढा फायदा एवढं लीड वाढेल. तेवढं आपलं लीड तेव्हा वाढलेलं. त्याच्यामुळे येऊ दे. मग आता प्रचाराला तुमचा दौरा कसा कसा आहे? मग साहेबांच्या किती सभा होतील, ताईंच्या किती होतील, कसं? आणि भाजप नेते तुम्ही आता म्हणाला, तेच भाजप नेते स्वतः आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब इथं आलेले आणि पवार साहेबांचं त्यांनी कौतुक केलं, त्यांची स्तुती केली. त्याच्यानंतर आपले अरुण जेटलीजी ते पण इथं आलेले आणि त्यांनी स्वतः पवार साहेबांचं इथं येऊन कौतुक केलं की जर 100 बारामती जर पवार साहेब उभे करू शकले तर मग देशाचं चांगलं होईल. त्याच्यामुळे हे नेते येतात आणि आमच्याबद्दल चांगलंच करून जातात. फायदा येतो. त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आहे. दुसरं असं, आता इतर जे जितेंद्र आव्हाडांनी बोलताना दादांवर थोडी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. दादा जर खरे मर्द असते तर भाजपसोबत गेले नसते. ही पाकिटमार टीम आहे, पाकिटमार टोळी आहे. हे तुम्ही कसं बघताय स्टेटमेंट? कारण त्याच्यावर आता टीका होऊ लागली. काय, शेवटी माझं वैयक्तिक मत आहे आणि पवार साहेबांचे पण आम्हाला संस्कार आहेत, यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. असे सगळे लोक, जुनी लोक सांगतात की आपण जास्त पर्सनल नाही गेलं पाहिजे, जास्त नाही म्हणजे पर्सनल न जाता, म्हणजे राजकारण असेल किंवा आपण दुसऱ्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे, जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोललं पाहिजे. आम्ही जी नवीन पिढी आहे ना, आम्ही एक वेगळं राजकारण करू पाहतोय आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीचं वक्तव्य करणं हे आम्हाला तरी योग्य वाटत नाही. तुम्ही दादांचे एवढे इलेक्शन बघितलेले आहेत, तुमचे सख्खे चुलते आहेत. आतापर्यंत दादा एवढे कधी फिरले होते का? नाही. आता ह्यावेळेस का फिरावं लागतं? पुतण्याच्या विरोधात एवढं पळावं लागतं, कुठेतरी अपयश आहे असं वाटत नाही का मग? आता तुम्ही विरोधी उमेदवारात मान्य? तसं नाहीये. म्हणजे मी हे माझं यश किंवा त्यांचं अपयश असं मी तरी त्याला मानत नाही, कारण ते नाहीये. मी ह्यातला एक छोटा काय म्हणतो तुकडा आहे, पण खरी ताकद ही इथं पवार साहेबांची. पण आता दादा पुन्हा एकदा तो प्रश्न, दादा हेच मी पुन्हा माइंड गेम करतायत की तुम्ही लोकसभेला साहेबांना दिलं, विधानसभेला मला द्या, म्हणजे मी खुश तर मग साहेबही खुश. साहेबही खुश असं ते म्हणाले नाहीत.
तुम्ही साहेबांना खुश केलं आणि आता मी खुश होईन असं काहीतरी, पण ते मी नीट ऐकलं नाहीये. ठीक आहे, सगळ्यांना अधिकार आहे, ते बोलू शकतात. आता आम्ही पण आमच्या पद्धतीने प्रचार करतो आणि आम्ही करत राहू. साहेबांची किती सभा होणार आहेत बारामतीत? उद्या साहेबांची सभा आहेत, एक 5-6 सभा होतील, पण ते सगळे एकाच दिवसात होत आहेत. मी प्रयत्न करतोय साहेबांचा अजून वेळ इथं घ्यायचा, पण त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे. सगळ्यांना तिथं साहेब पाहिजे, साहेबांनी सगळ्यांना वेळ दिलाय. पण आम्ही म्हणजे आमच्यासाठी साहेब इथं दैवत आहेत, सगळ्या बारामतीकरांसाठी. त्याच्यामुळे जेवढे जास्त सभा आम्हाला इथं साहेबांचे घेता येतील तेवढा जास्त फायदा आम्हाला इथं नक्की होईल. दुसरं असं, जर दादा तुमच्या विरोधात पडले इलेक्शनला तर त्यांचं राजकारणच पूर्णपणे संपू शकतं. म्हणजे हे किती नाही म्हणलं तर तुमचे चुलते आहेत. आता शेवटी तुम्ही त्यांच्या विरोधात उभा आहात, हे सगळ्या गोष्टी विचार करूनच केल्या असतील, तर मग पुढचं रणनीती कशी असेल? नाही, आता बघू. आता मी तेवढा पुढचा विचार केला नाहीये. माझ्यासाठी हे पुढचे 2 आठवडे म्हणजे 20 तारखेपर्यंत मला फक्त बारामतीमध्ये फोकस करायचंय आणि करावं लागेल. आणि मग 23 तारखेला जो निकाल येईल त्याच्या पुढं आपण बोलू. दुसरं असं, आता जर समजा आता जसं दादा दावा करतायत की ह्यावेळेस मी काही झालं तर निवडून येणार, मग निकालानंतर काय समजा पराजय झाला, होऊ नये नाही होणार तुमचा दावाच आहे, तर मग पुढची भूमिका पुढच्या राजकारणात साहेबांसोबतच? 100% साहेबांना मी कधीच सोडणार नाही. काही झालं तरी मी साहेबांना सोडणार नाही. त्यांनी मला खूप गाईड केलंय. लहानपणापासून ते माझे आदर्श राहिलेत. एक रोल मॉडेल म्हणून मी त्यांना बघतो, पाहतो. ते मला नेहमी चांगलंच मार्गदर्शन करतात आणि करत आलेत. त्यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि काही झालं तरी इथं मी लोकांचे कामं करत राहीन आणि त्यांच्या सेवेसाठी मी इथं उपलब्ध राहीन. साहेबांनी तुमच्या शिक्षणाचा, उच्च शिक्षणाचा, परदेशात उल्लेख केला. एकदा महाराष्ट्रालाही कळू द्या, आणि बारामतीला निश्चित माहित आहेच आहे, त्याचं निश्चितच एक लोक चॉईस ठरवतील. नाही, मी आता मुंबईत शिकलो. तिथं कॅथेड्रल म्हणून एक शाळा आहे, खूप चांगली शाळा आहे. तिथं मी शिकलो. त्याच्यानंतर माझं हायस्कूल हे युरोपमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अमेरिकेत गेलो. तिथं पण मी बॉस्टन म्हणून तिथं एक गाव आहे, तिथं मी शिकलो. आणि मग मला वाटलं की काहीतरी आपण परत येऊन आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे. अनेक मुलं मुली तिथं राहतात, परत तिथं अमेरिकेतच थांबतात. त्याच्यात पण काही चुकीचं किंवा काही गैर नाहीये. पण मला वाटलं की जर आपणच तिथं राहिलो तर मग इथं येऊन देशाची सेवा किंवा तालुक्याची सेवा कोण करणार? आपणच केली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि सगळेच असे नशीबवान नसतात ज्यांना एवढं चांगलं शिक्षण घ्यायची संधी मिळते. आणि मला ती संधी मिळाली. त्याच्यामुळे परत एकदा येऊन आपल्या गावाला कसं मदत करता येईल हेच माझे त्यावेळेला आणि आज पण विचार आहेत. खरं तर या सगळ्या प्रचार किती नाही म्हणलं तर पर्सनल अटॅक होणार. म्हणजे साहेबांकडनं दादांकडनं प्रयत्न झाला की साहेब कसं खोटं बोलतात, कसं मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. विशेष करून त्या दिवशी आर पाटलांवर केलेली टीका, तो केसनगळ, ते ऍक्च्युअली निशाणा साहेबांवरती होता. हे हल्ले वाढत जाणार. हे तुम्ही याला कसं प्रत्युत्तर काउंटर करणार? कारण ह्या गोष्टी अगदी घरापर्यंत जाणार. आता काय, एकतर ज्या लेवलला महाराष्ट्राचं राजकारण गेलंय हे कुठल्याही तरुणाला, युवकाला, युवतीला आवडलेलं नाहीये किंवा कुठल्याही माणसाला, व्यक्तीला आवडलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळं आम्ही जे आता नवीन येतोय, आमची इच्छा आहे की राजकारण परत एकदा जे आम्ही जुन्या लोकांचं ऐकायचो, म्हणजे चव्हाण साहेबांचं महाराष्ट्र किंवा सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा पवार साहेबांचं राजकारण, त्या पद्धतीने ते तिथं चाललं पाहिजे, गेलं पाहिजे. हीच आमची भावना आहे, इच्छा आहे. शेवटचा प्रश्न, दादांचं थोडक्यात वर्णन कसं कराल? शेवटी तुमचे चुलते आहेत, समोरचे उमेदवार आहेत. नाही, आता चांगलं काय गोष्टी आवडतात दादांच्या, काय विरोध नाही? शेवटी राजकारणाच्या बाजूला नाही. आता शेवटी कुठलाही व्यक्ती असेल, सगळ्यांचे काही चांगले बाजू असतात, काही दुसरे बाजू असतात. त्यांची एक चांगली बाजू किंवा चांगला गुण जर म्हणायचा असेल तर मग पवार साहेबांसारखं
कष्ट करायची त्यांची तयारी खूप असते आणि त्यांच्याकडून हा एक गुण मी पण शिकलोय. रोहित दादा ताई पण शिकलेत. खरं तर आम्ही सगळेच हे मूळ साहेबांचं आम्ही सगळे हे साहेबांकडून, दादा पण हे साहेबांकडून शिकले, पण त्यांनी ते स्वीकारलं आणि ते त्या पद्धतीने काम करतात. वहिनींनी शुभेच्छा दिल्या. मी स्वतः वहिनींचा इंटरव्ह्यू केला, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. कोण? सुनेत्रा? तुमच्या काकी? माझे काकी आहेत. हे स्वागत आहे. हो, स्वागत आहे ना. मी पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या. हे होते योगेंद्र दादा. यांनी अगदी सविस्तर आपल्याशी बोलले ते आणि यांनी सांगितलं की ही लढाई म्हणजे कुठल्या विचारांची लढाई सगळ्यात महत्वाचं, आणि हा पिढीतला बदल आहे. हा पिढीतला बदल स्वीकारण्यासाठी मी दादांच्या समोर उभा आहे. नवनेतृत्व आहे बारामतीकरांना आणि साहेबांचा उमेदवार आहे. त्यामुळे दादा जरी म्हणत असले यावेळेस विधानसभेला मी आणि लोकसभेला ताई, तरी विधानसभेला दादा म्हणजे मीच, म्हणजे साहेबांचा उमेदवार मीच बारामतीकरांसमोर आहे आणि बारामतीकरांनी मला एक संधी देऊन पाहावी. मी निश्चितच विकासाचा समतोल विचार करेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघूया आता बारामतीकर नेमकं यावेळेस कोणाला चॉईस करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती, कन्हेरी.